हेलो श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे अथ रुद्राष्टकम् नमामि शमीशाननिर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निर्गुणं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारमङ्कारमूलं तुरीयं ज्ञानगातीतं ईशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसारपारं ततोऽहं नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्।
इनके पद वंदन जय 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 श्री श्री राधा रमण की जय 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 श्री श्री नवल किशोर जय जय गोपिका चितचोर प्रभु जय जय माखन चोर सभी भक्त दोनों भगवान की जय जयकारा करें पार्वती हर हर महादेव की जय, भगवान की जय। गोविंदा गोविंदा की जय, की जय, की जय, की जय, की जय, की जय, की जय। श्री राधे श्री राधे श्री राधे श्याम पंढरीनाथ भगवान की जय, ईश्वर महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय। देवदत्त दत्त की जय, की जय, की जय, की जय, की जय। ओम नमः शिवाय। जय माता दी श्री राधे। आवाज येतोय माझा सर्वांना स्पष्ट पाठीमागे तुम्हाला येतोय परम परमेश्वर आशुतोष भगवान शिव शंकर की कथा बालाजी मंदिर प्रांगण कुरुळा तालुका कंधार जिल्हा नांदेड इथे वारकरी लोकांच्या अनुषंगाने गेल्या 14 वर्षापासून कथा सुरू असते। प्रथमतः इथे मला येण्याचा योग आला। गावामध्ये माझी काही ओळख वगैरे नव्हती। समोर जे 2 बोर्ड लावलेले दिसतात का तुम्हाला, हे याच्याकरता लावले आहे। इंस्टाग्रामला महाराष्ट्रामध्ये आमचे व्हिडिओ व्हायरल आहेत। बड़ा वायरल हो गया इंस्टाग्राम में। लगभग 51-52 हजार हमारे फॉलोअर हैं। ऑल टाइप्स ऑफ रिचुअल कथा अवेलेबल ऑन आवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल। आणि ते बोर्ड याच्याकरता लावले, इथे लावले कॅमेरा आहे ही तुमची चालत असलेली दिवसाची शुभकामना तुम्हाला यूट्यूब चॅनलवर भेटेल। आमच्या डी लाइव का चैनल हमारा चैनल होता है। चैनलों पे हिंदी में कथाएं होती हैं। यदि आपके पास में टाटा स्काई किसी के यहाँ पर होगा, घर पर टाटा स्काई, तो टाटा स्काई पर जाकर 1064 नंबर लगा लेना। शरणम टीवी चैनल है। पूरी इंडिया में उसका 2 पर 1:30 से 2 बजे हमारी गरुड़ पुराण दिखाई दे रही है हिंदी में। अगले महीने में भागवत आएगा। संतवाणी ये सब चैनल जो है उस पर होते हैं। और भगवान बालाजी के पास जल्द से महाराष्ट्र में हम एक होते हैं कि आस्था चैनल पर जा रहे हैं, तब हमको बुलाना असंभव हो जाएगा। उसका उद्देश्य मैं आपको बताऊंगा बाद में कि हम कर रहे हैं। तर ह्या ज्या प्लेट्स समोर मी लावल्या याच्याकरता स्पेलिंग मिस्टेक होऊ नये आणि आपण कार्यक्रमापासून वंचित राहू नये। तिकडच्या कार्यक्रमामध्ये या प्लेट्स लागलेल्या होत्या। आमच्या सोशल मीडिया साईट जे आमच्या त्याचे जे हँडलर आहे आमचे 2 जण आहेत, गणेशजी आणि गणेशजी यांच्याद्वारे तुम्ही त्याला फॉलो सबस्क्राईब करू शकता। कुठल्याच प्रकारची बळजबरी नाही आहे, कारण की तुमच्या फायद्याचं आहे। एका विषयावर जबरदस्त असे शास्त्रोक्त व्हिडिओ दिले, शास्त्रीय संदर्भ रेफरन्स ऑल धर्मग्रंथात। गुलाब जामुन यदि खाना चाहते हो तो इंस्टाग्राम पर चले जाओ, और पूरा राइस प्लेट खाना है तो यूट्यूब पर चले जाओ। इंस्टाग्राम से ही यूट्यूब खुलता है। 1.5 मिनट के ऊपर
1 मिनट 29 सेकंड के ऊपर इंस्टाग्राम रील को एक्सेप्ट नहीं करता है, वो बहुत कम होता है गुलाब जामुन रसगुल्ला, वहाँ पर मिल जाएगा और राइस प्लेट यदि पूरी खाना है फ्री ऊपर से पहली भी कथाएं और ये भी कथा आपको मिलेगी। यहाँ पर कह रहे हैं पूर्वाचार से शिव महापुराण कथाओं में ज्ञान गंगा ज्ञान वापी स्नान कर रहे हैं। आज भी जो कथा प्रेमी है सबको राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता, जय बालाजी, जय नारायण, जय श्री कृष्ण, श्री गुरुदेव, जय गुरुदेव, हरि वंश। आता तुम्ही मला दक्षिणा नाही तरी पण चालेल का सांगा, क्योंकि सर्टिफिकेट मुझे मिल गया जब मैं आकर के भोजन कर रहा था घनश्याम दास जी के यहाँ, तो संग्राम दाले साहब मुझे कहने लगे, मेरा हृदय बड़ा गदगद हुआ, बड़ा सुकून महसूस हुआ हृदय को। वो कह रहे थे कि लगभग महाराज जी कल से मुझे 50 लोग मिले। उन्होंने कहा ये जो महाराज आपने लाए हैं 14 साल में जो 14 महाराज आए उनसे भी ये महाराज बड़े बेहतरीन है। तो मुझे बड़ा अपने कुछ तो ढंग में हूँ वैसे अपने आप को जितना लोग कह देते हैं महाराज जी ऐसा नहीं है कोई महाराज बड़े गजब होगा, क्योंकि भैया होना भी चाहिए। क्यों नहीं? क्योंकि 18 घंटे का हमारा स्वाध्याय होता था पहले, उम्र ज्यादा नहीं करते, लेकिन जवानी में मतलब जवानी में ज्यादा नहीं है, लेकिन ज्यादा जवान जब थे 18 घंटा बैठ स्वाध्याय करते, ऐसे विद्वान की निर्माण हो रहा है बिना स्वाध्याय के। आए दिन हम देख रहे हैं वक्ता बन रहे हैं जो कि समाज के लिए हानिकारक है, नुकसानदायक है। बिना ग्रंथों को पढ़े ही वो कथा कर रहे हैं, कीर्तन कर रहे हैं, प्रवचन कर रहे हैं। समाज का शासन है ऐसे वक्ताओं के द्वारा जो शास्त्रों के संदर्भ में पेश करते हैं, जो शास्त्रीय दर्शन नहीं कराते, जो ग्रंथों के दर्शन नहीं कराते। यदि हम उनकी बातें सुनकर यदि आचरण में लाए, जीवन में उतारे, तो हमारा सर्वनाश निश्चित है। भोलेनाथ भी हमको फिर बचाने वाले नहीं है, फिर हम भोलेनाथ भी बचाने वाले नहीं है। ग्रंथामध्ये जे सांगितले ते आपण जर का नाही पाहिलं काकू आणि तसं नाही केलं, मला सांगायवर इंस्टाग्रामवर मला जवळपास सगळे व्हिडिओ भेटून जातील 1.5 मिनिटाचे। भस्म कसं लावायचं, भस्म कोणत्या ठिकाणी लावायचं आहे, सकाळी कोणत्या रंगाचं लावायचं आहे, दुपारी कोणत्या रंगाचं लावायचं आहे, रात्री कोणत्या रंगाचं लावायचं आहे, ते किती बोटांना लावायचं आहे, हे बोट चालतं का नाही, बरं हे 3 बोट घेऊ शकतो का, प्रॉपर शास्त्र घ्यायचं असेल तर हे 2 घ्यायचं आहे, उजवीकडून आणखीन घ्यायचं आहे, कोणत्या मंत्रानं कुठे आज सकाळी रील सोडली इंस्टाग्रामला, कोणत्या मंत्राने कोणतं भस्म वगैरे लावायचं आहे सगळं मी सांगितलेलं आहे। मला विशेष आनंद असा की जंगल जंगलामध्ये पत्रिका लावल्या जातात आणि आम्ही आचार्य ब्राह्मण परिवारात आहोत। आम्हाला त्रिकाल संध्याकाळ असल्यामुळे आपल्याला माहिती असेल ब्राह्मण लोकांमध्ये त्रिकाल मध्ये भस्म विधी हा विषय महत्त्वाचा आहे। भस्म कशा लावायचा आहे त्या दिवशी थोडासा जरा युटिलायझेशन करता आलं नाही, टाइम नव्हता ना, थोडासा 1 मिनिट समोर पुढे जातो। भस्म याच्या लावायचं आहे, भस्म याच्या लावायचं आहे की माणसाच्या शरीराचे जे पाप आहे, शारीरिक व्याधी रोग आणि शारीरिक पाप निरसन करण्याकरता भस्म लावायला सांगितलं। जो भस्म लावून निश्चित शुद्ध होतो, ज्याला रस विकण्याचा दोष लागलाय, रस म्हणजे ज्याने दारू विकली आहे, ज्याने पाणी विकलं असेल, ज्याने पेट्रोल विकलं आहे, जितने भी रस होते हैं दुनिया के सब रस, इसको रस कहा है चरित्र में, और गुरु चरित्र में 29वें अध्याय में बारंबार आपको इसलिए दिखा रहा हूँ कि मेरे साथ मैं मेरा पर्सनल किसी को नहीं बताता, लेकिन आपको मेरा समझ लिया है, आपको मेरा बना लिया है, मेरा जीवन आपको देना चाहिए, क्यों नहीं देना चाहिए? कोई बताता है कि पर्सनल कैसे किया है, ये इसमें समझ बहुत डिटेल्स, इतना डिटेल्स दुनिया में क्या और नहीं देने वाले। भगवान सरस्वती ने ऐसी चीजों का बखान किया है इसमें, रोंग खड़े पैरों दांतों के नीचे चबाते गुरु चरित्राच्या 31व्या अध्यायामध्ये भस्म महात्म्य आलंय, ज्यांनी वाचलं असेल त्यांच्या लक्षात एक ब्रह्म राक्षस होता आणि शिव महापुराणामध्ये पुढे कथा आली आहे कैलास संहितेमध्ये। कार्तिक स्वामींनी वामदेवाने प्रणवार्थ सांगितला होता, प्रणवार्थ ओम मंत्राचं ज्ञान दिलं, प्रणवार्थ प्रणव
ज्याला प्रणवार्थ जाणून घ्यायचं आहे, ज्याला ओमचं ज्ञान प्राप्त करायचं आहे, त्यांनी अगोदर पाशुपत व्रताची दीक्षा घेणं अत्यंत गरजेचं आहे. काय म्हटलं मी? पाशुपत व्रताची दीक्षा घेणं अत्यंत आवश्यक. म्हणजे काय? पाशुपत व्रत म्हणजे शिवमहापुराणाच्या वायव्य संहितेमध्ये सांगितलंय. चित्रा नक्षत्रावर त्याचा प्रारंभ करावा असं सांगितलं. बरं भगवान शंकराचं कीर्तन मला करावं असं सांगितलं. आणि त्याचं सर्वात जास्त प्रमाणात 3 वर्ष पाशुपत व्रत 3 वर्ष करावं. शक्य नसेल तर 2.5 वर्ष करावं. तेही शक्य नसेल तर 2 वर्ष करू शकतो. तेही शक्य नसेल तर 1.5 वर्ष आपण करू शकतो. तेही शक्य नसेल तर 1 वर्ष करू शकतो. तेही शक्य नसेल तर आपण 6 महिने करू शकतो. तेही शक्य नसेल शेवटचं प्रमाण त्यांनी सांगितलंय 6 महिने म्हणजे 6 वार 3 शंकराची पूजा एका ठिकाणी मंदिरामध्ये जायचं. पांढरे कपडे शंकराला खूप आवडतात. देखो आप कुंडले साहब बोल रहे थे ना, ये रहता है ये सफेद मैं तो भगवान की कृपा है, हर कथा में नया ही पहनता हूँ. लोग ही देख रहे थे तो कहाँ पे पैसा खर्च करके लाना. आप जितना ज्यादा दोगे मुझे उतना ज्यादा हर कथाओं में मैं अलग अलग पहनूंगा. हमारी कथाओं का दर्शन लोग करते हैं, वो होता है ना, अलग ही करना पड़ता है. तो कहने का सफेद मैं नहीं दिखा रहा हूँ कि देखो मैंने कितना नया पहना है, मैं कैसा दिख रहा हूँ. नो ये भगवान शंकर का सफेद अक्षर शिव महापुराण में लिखा है. शिव महापुराण का वक्ता भी सफेद कपड़ा पहन करके कथा बोले, वो रुद्राक्ष की माला पहन करके कथा बोले, और वो भस्म का त्रिपुट करके कथा बोले, वो रक्षासूत्र बांध करके कथा बोले. ये सब चीजें हैं. अपना आसन ला करके कथा बोले. पाशुपत व्रत 3 टाइम शंकराची पूजा सोमवारी मंदिरात नाही, मंदिरात जाऊ शकतो तर घरी 3 टाइम आपल्या महाराष्ट्रात करत नाही. बरोबर आहे, मला असं वाटतं की 2 टाइम करायचं. ठीक आहे, हरकत नाही. 2 टाइम पण याच्यामध्ये 3 टाइम सांगितलं. सकाळ दुपार संध्याकाळ महादेवाची पूजा करणे, अभिषेक करणे आणि जाताना 6 दिवे मंदिरामध्ये घेऊन जाणे. मिट्टी के 6 दीपक मंदिर में ले जाना. मंदिरामध्ये सगळे घेऊन जायचे. महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे. दक्षिणेला पाय करायचे, उत्तरेला तोंड करायचं. आपण जी 4 दिवसापासून ऐकत आलो की कसं बसायचं. अगोदर अक्षता टाकायच्या. पळीमध्ये पाणी घेऊन महादेवाची जलधारी आहे, तिथून पाणी खाली जातं म्हटले. तिथे अगोदर पाणी टाकायचं. पुन्हा पळीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये भस्म टाकायचं. महादेवाला अर्घ्य देताना कुंकू चालत नाही, लक्षात घ्यायचं. महादेवाला शंखाच्या पाण्याच्या मोहर चालत नाही, लक्षात घ्या. ह्या गोष्टी सांगायच्या. आस्था चॅनल वाले सांगत आम्हाला सांगलं शंकरचं महादेवाला चालत नाही. अर्ध्यामध्ये महादेवाला कुंकू वापरल्या जात नाही. अर्ध्यामध्ये महादेवाला भस्म वापरू शकतो, कापूर वापरू शकतो, बेलाचं पाणी टाकू शकतो, पांढरी अक्षर टाकू शकतो महादेवाला. आणि मग पिंडीवर पाणी टाकायचं, परत पाणी घालायचं. सगळी पूजा विधिवत करायची आणि विधिवत करून पाशुपत व्रताची कहाणी वाचायची. कहाणी माहिती आहे कहाणी पाशुपत व्रताची कहाणी वाचायची. 3 नैवेद्य घेऊन जायचे पांढऱ्याचे. आपण पांढरे घालायचे. नैवेद्य द्यायचे माठ्यामध्ये. 3 नैवेद्य तिथे टाकायचे. 2 तिथे घेऊन जायचे. एक महादेवाला आणि एक दुसरा घेऊन त्याला घरी आणायचं. निघताना 5 दिवे महादेवाच्या मंदिरात लावून द्यायचे. मग घरी यायचे. 3 नैवेद्यापैकी 2 नैवेद्य महादेवाला ठेवून द्यायचे. 5 दिवे मंदिरात लावून द्यायचे. 6वा दिवा घराच्या बाहेर लावायचा वट्यावर. मग घरात प्रवेश करायचा आणि तो नैवेद्य घेऊन टाकायचा. पाशु त्याच्यामध्ये महादेवाला भस्म लावायचा. महादेवाला लावलेला भस्म कहाणी वाचायची. मला असं वाटतं तुम्हाला माहिती नाही, तुम्ही फार सिरियस कहाणी पाशुपताची कहाणी. पशुपतीनाथला सगळे देवता गेले. कैलास पर्वतावर कहाणी व्रताची. शंकराकडे गेले सगळे देव. शंकर कैलास पर्वतामध्ये विष्णू आणि ब्रह्मदेवांना डोळे बंद करून ज्ञान दृष्टीने शंकर कुठे आहे असं लक्षात आलं त्यांच्या की शंकर नेपाळमध्ये पशुपतीनाथला आहे आणि तेही काळविटाच्या रूपामध्ये आहे. हिंदी में वो चिंकारा बोलते हैं. क्या बोलते हैं कालविट को? चिंकारा. काळविटाच्या रूपामध्ये शंकर तिथे आहे. शंकराला पाहण्याकरता सगळे देवता गेले. भगवान शंकराने सगळ्या देवांची परीक्षा घ्यायची ठरवली. पशुपतीनाथाची निर्मिती कशी झाली तीच कथा आहे. आणि पशुपत व्रत करणारे सोमवारी वाचायला सांगितले आणि वाचायला करायचे. तेव्हा पूर्ण होतं असं लिहिलं यामध्ये. त्याचं पुस्तक भेटतं बाजारात.
भगवान शंकराने सगळ्या देवांना पाहिलं, सगळे देवता आले, सगळ्या देवांची अशी गंमतच करत असं शंकराला वाटलं आणि म्हणून भगवान शंकर काळ झाडाचं रूप घेतलं आणि काळ झाडाच्या रूपामध्ये शंकर भगवान कळू लागले. सगळ्या देवतांना तुम भोलेनाथ. सभी देवता शंकर पीछे भागने लगे. शंकर पुढे पळू लागले. सगळे देवता मागे पळतात. शंकर पुढे पळतात. सगळे देवता मागे पळतात. इतके पळाले शंकर. देवतांना वाटलं अब अपने हाथ आने से रहे भोलेनाथ. आपल्या हाती नाही पण झालं असं. पुढे नेपाळला नदी आली. तिथे भगवान शंकराची मूर्ती झाली त्या काळ झाडाची. तरीही मला ज्यांच्या हाती लागायचं नाही म्हणून काळ झाडाचं रूप घेतलेल्या शंकराने काय केलं, नदीला या इस तट से उतर जाने की चेष्टा छलांग लगा दी. इतकी मोठी उडी मारली इकडच्या काय म्हणतात इकडच्या नदीच्या पलीकडच्या धावर उडी मारली. त्या उडीमध्ये भगवान शंकराचं जे मस्मस्मस्म आहे ना, ते जमिनीमध्ये गेलं आणि भगवान शंकर म्हणजे काळबिटाच्या रूपात उडी मारली ना त्यांनी. काळबिटाच्या रूपात त्यांनी नदीच्या अलीकडच्या पलीकडच्या मारली. त्यांचं काळबिट असलेलं हे जे मस्तिष्क आहे जमिनीमध्ये गेलं. त्यांना 3 शिंग होते. 3 शिंगाला चिंकार आला. 3 शिंगाचे काळबिट झालेले शंकर त्यांचे 3 शिंग तिथं तुटले आणि 3 शिंगाचे 4 तुकडे झाले. त्या 4 तुकड्याचं पशुपतीनाथचं नेपाळचं पशुपतीनाथ शिंग बनलं. उसको 4 है 4 देख चार ये उसकी जैसे त्र्यंबकेश्वर 3 मुख उसमें ब्रह्मा भी है, विष्णु भी है और मेरे भोलेनाथ है. 12 ज्योतिर्लिंगों में भोलेनाथ बसते हैं, लेकिन 12 ज्योतिर्लिंगों में महाराष्ट्र में जो त्र्यंबकेश्वर है वो ऐसा नहीं बर्फ के गोले जैसा, वो ऐसे बावली जैसा है, वो कुएं जैसा है और एक कुआं के जैसी कटोरी और उस कटोरी में और 3 कटोरियां आइसक्रीम के गल्फ के जैसी होती है. सगळे असे ऐसा होता है ना, सब ऊपर त्र्यंबकेश्वर से खाली आहे. देवता तिथे आले. खूप सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तर मला डिटेल आचार्य क्रमांकाचार्य म्हणतात. क्रमांक भलो तुमच्या इकडे कमी सांगितलं, कारण की इकडे पहिल्यांदा जास्ती रुरल मध्ये आलो, जास्ती कथा आमच्या हायटेक पुणा वगैरे असे मुंबई असतात. वहाँ पूरा अंग्रेजी में चलता है. जरा आदत ज्यादा होगा. हे शिव महापुराण ऐकल्यानंतर मला असा विश्वास आहे की खरोखर तुम्ही सुद्धा सिरियस होणार आहे. जाताना एक सांगून जा, तुम्ही प्रत्येक जण एकदा शिव महापुराण म्हणजे याच्या तुम्हाला किती बरोबर होतं आणि किती चूक होतं. लोक महादेवाचे जे उपाय करतात ना, कुठे तंत्रामध्ये उपाय काय करता है, मैं कोई टीका नहीं कर रहा हूं, करो ना, माना किसने किया है, लेकिन भैया उपायों के साथ थोड़ा विलंब करना चाहिए. उपायानंतर का महादेव भेटले. जुन्या काळातले साधू संत काय वेळे झाले होते का, हजारो वर्ष तपश्चर्या करायचे. तपश्चर्या करताना हाडाचा सांगला होऊन जायचा तरीही देव घेत नव्हता. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेणे माझ्या मना बोध केला. आनंद जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी तोतू आम्ही पासी मागे पुढे. नामे जिवे करीन निंबलो विटे सहित चर्च ओवाळीना. पांडुरंग 5 अभंग नंबर 7 मालिका नंबर 2 बंद पडला. नामदेव महाराज सांगतात विश्वास ठेवा. नामदेव महाराज म्हणजे खूप भक्ती करणाऱ्याचे स्वप्नात येत नाही देव. खरं सांगू का, माझे स्वप्नात आला. बऱ्याच दिवसापासून दोनदा उठते प्रयत्न करतो. बड़ा कष्ट है. जन्म ना वापस ये जन्म मिलने वाला है. अब मिल गया है, इसका सदुपयोग करो. Don't waste my time. Don't spoil our life the wrong way. I would say one thing all of them. Please listen carefully. Take it away. Right way. खरा रास्ता पकड़ना है. क्यों गलत रास्ते को अपनाते हो, क्यों विनाश की ओर जाना चाहते हो. शास्त्रचा रस्ता पकडो. वेद मार्गे गेले त्याची मार्ग चाली.
धर्म रक्षावया करणे आटी आम्हासी वाचा बोलो वेद येती करू संती केले ते 137 अभंगांबर चरण तुकारामांची कैलासवासी धर्म रक्षण करण्यासाठी आटी म्हणजे असे प्रयत्न करू म्हटले आम्ही की वेदाच्या ऋचा लक्ष्मण बाबा आणि संतांनी जे केलं ते करू मनाने नाही करू म्हटले वाचा बोलो वेद येती करू संती केले बस कळालं का पाशुपत आता पुढे जेव्हा करता येईल ना ते सगळे सांगणार बेटा मेरे दिमाग में बहुत भरा पड़ा बाद में सटक जा सकता है इसलिए अभी मैंने बोल दिया है उसको आने वाला नहीं है पर 5 सोमवार झाल्यानंतर ही कहाणी तर भगवान शंकर पशुपती नाही झाले त्यांनी वरदान ठीक आहे ती कहाणी वाचायची आणि अर्थ करायची 5 सोमवार झाल्यावर 7व्या सोमवारी काय करायचं सांगितलं एक नारियल लेकर के जाओ मंदिर में एक कलावा लेकर के जाओ एक कलावा रक्षा सूत्र बोलते एक नारळ एक हे रक्षा सूत्र ते नारळाला बांधा रक्षा सूत्र हॅलो ते रक्षा सूत्र नारळाला बांधा नारळाला बांधून ते नारळ शिवाला बांधून द्यायचे असं काल आपण वर्णन करत होतो पार्वतीचं कन्यादान झालं आणि रडापडी कन्या सासुर से जाए आगे परतून तुको बराया धिप्पाड बाप लागणारा 50 लाख खर्च केले कोटी खर्च केले कुठे घडला नाही शिक्षण आपल्या जनच्या जीवनामध्ये जनच्या मुलीचे लग्न झाले त्यांना अनुभव मुलगी वाटी लावून सगळं पार्वती जाऊन लागली सगळे शिवने कहा चिंता मत करो आपकी बेटी को शिकायत का मौका नहीं मिला बड़ी करुणा करायची माझी कंप्लेंट करणार नाही म्हणजे पार्वती असं झालं करुणा करायची पार्वतीला कैलास आले आणि मग कामदेवांना जीवन दान लागलं इथे या खंडाला पूर्णविराम आहे पार्वती खंडाला कुमार खंडामध्ये प्रवेश आहे आणि कुमार खंडामध्ये गणपती बाप्पाची कार्तिकेच्या जन्माची कथा आहे हृदय अल्लाह इतना सुंदर वर्णन दोनों भाइयों का जन्म हरा है रुद्र सहित शिव महापुराणाच्या रुद्र सहित 3 खंडाचे कथा आपण ऐकले सृष्टी खंड दुसरा सती खंड तिसरा पार्वती खंड चौथा आहे कुमार खंड आणि 5वा आहे युद्ध खंड त्याच्यामध्ये प्रवेश करतो कुमार खंड ज्याच्यामध्ये कार्तिक स्वामी गणपती बाप्पाची जन्माची कथा आहे ओम श्री संब शिवाय नमः ओम श्री गणेशाय नमः श्री शिव महापुराणम द्वितीयायां रुद्र संहितायां चतुर्थः कुमार खंडः अथ प्रथमोऽध्यायः नारदांनी विचारलं ब्रह्मदेव विवाह शिवा प्रभु म्हणजे भगवान देवतांनी शंकराला बळजबरी का केली माहिती आहे पार्वती सोबत लग्न करायची माहिती आहे तारकासुराने वरदान मागितलं होतं शंकराला होणाऱ्या मुलाच्या हाताने माझा मृत्यू व्हावा सती निघून गेल्यावर काल आपण ऐकलं की शंकर लग्न करायला तयार होते भगवान रामचंद्र आणि रामांनी आज्ञा म्हणून त्यांनी लग्न केलं बरोबर लग्न केल्यानंतर माता पार्वतीला भगवान शंकर कैलास पर्वतावर घेऊन गेले आणि कैलास पर्वतावरती खूप साऱ्या गुफा आहेत ब्रह्मदेव नारदाला सांगतात आणि सूत महाराज मुख्य स्त्रोत शिव महापुराण सगळ्या संतांना तीर्थराज प्रयागामध्ये सूत महाराज ही कथा सांगतात आणि देवर्षी नारद ब्रह्मदेव खूप साऱ्या कैलास पर्वताला लग्न झाल्यावर माता पार्वतीला घेऊन भगवान शंकर एका गुफेमध्ये गेले खूप दिवस झाले बसता नाही आले दोघही पती समाधी बसले इकडे तारकासुर सर्वांना त्रास द्यायला काही माहिती सगळे जण भगवान शंकराकडे आले एक आहे शॉर्टकट कोणाला घ्यायची इच्छा आहे शॉर्टकट भरपूर शॉर्टकट घेतात भागवतामध्ये
सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा दैव शंकर आहे, हे तेवढंच करायचं. उसको पुकारना पडता, उसको आवाज देना पड़ता. एक लाइन मुझे बड़ी याद आ रही है, किसी ने गाया था, जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम लेना शिवा, नमः शिवाय. एक तो अपना कुछ क्रिएशन होना चाहिए ना, या फिर टुकड़ चाहिए, दुनिया वाली इज्जत देते हैं. तीसरा ही हो गया दुनिया हंसती है. बराबर टुकड़ होना चाहिए या फिर कुछ अपना नया क्रिएशन होना चाहिए. दोनों नहीं जमलं म्हणजे पूरी दुनिया हंसती है. किसी महाराज ने गाया, मुझे नहीं पता, लेकिन मेरे तक आ गया. काही अशी आहेत की ते मला सुद्धा भारी आहे. बरोबर बात तुम्ही आपल्या लक्षात घ्या. भगवान शंकर लवकर प्रसन्न होणारा दैवत. बाकीच्या देवतांना वेळ लागतो, याचा अर्थ बाकीच्या देवांची देवतांना सोडून असं काही करू नका. तुमचं जे असेल ते चालू ठेवा, पण शंकर लवकर प्रसन्न, हे मात्र हे तितकंच सत्य. सगळे देवता भगवान शंकराची प्रार्थना करू लागले. कैलास पर्वतावरती गुफेमध्ये गेले शंकर माता पार्वतीला घेऊन बाहेर आले. सूतजी सांगतात सगळ्या संतांना, आणि शंकराने सगळ्या देवांना पहिल्या विचारलं, काम कसे आलाय, आपलं काम कसे काय काय देव, अहो तुम्ही लग्न कशा करता पार्वतीसोबत करताय काय? लग्न होऊन किती दिवस झाले तरी तुम्हाला झालं आणि मग पुत्र केव्हा होणार, मोठा केव्हा होणार, तारका केव्हा करणार? तारका तुमच्या हाताने सोडले देवाला. असं तपश्चर्या बडा तेज होता. याद रखना बात को. तपश्चर्या खूप असतं. तपश्चर्याने शरीराची उष्णता वाढते. भगवान शंकराने माता पार्वती समाधी लावून बसले होते कैलास पर्वतावर. कैलास पर्वतावरती मध्ये देवतांनी प्रार्थना केली. शंकराचं शरीर तापलेलंच होतं. देवता बोलत असताना भगवान शंकराच्या शरीरातून तत्क्षण एक तेज बाहेर पडलं. ते तेज पातळ होतं, म्हणजे द्रव होतं, पातळ द्रवरूपी होतं ते तेज. सगळ्या देवाच्या समोर भगवान शंकराच्या शरीरातून एक तेज निघालं आणि ते तेज खाली पडू लागलं. कैलास पर्वतावरून खाली पृथ्वीवर गळायला लागलं. ते रिकामं जाऊ नये, वेस्ट जाऊ नये म्हणून तिथे सगळ्या देवांसोबत अग्नी देव आलेला होता. अग्नीने काय केलं? अग्नीने शंकराच्या शरीरातून निघालेलं तेज द्रवरूपी आहे ते अग्नीनं टाकलं, म्हणजे शंकराचं तेज गिळलं. विचारून जर का एखादी गोष्ट केली, विचारून पहिल्या एखादी गोष्ट केली तर ते चांगलं न विचार एखादी गोष्ट केली त्याची वस्तू याची विचार. भगवान शंकराच्या शरीरातून निघालेलं तेज अग्नीनं गिळलं. पार्वतीला दाह होईल म्हटली. माझ्या पतीच्या शरीरातून निघालेलं तेज त्या तेजापासून आम्हाला पुत्र झाला. तू गिळला तुझ्या सर्वांगाचा अग्नी का पूरा शरीर जळने लगे. वाय करायला लागला. उन्हाळ्यात कसं फड्या मारतात, ऐके नाही याच्या सर्वांच्या शरीराचा दाह लागला. देवाचं भूत होता अग्नी. काय आहे? देवाचं भोलेनाथ मेरे बालाजी कोई भी भोजन नहीं करते हैं, वो खाते हैं लेकिन कैसे खाते हैं? अग्नि के माध्यम से खाते हैं, यज्ञ के माध्यम से खाते हैं.
इसलिए तो नारायण 24 भगवान का होता भागवत में विष्णु यज्ञ बनवून आले होते यज्ञ सविस्तार करण्याकडे देवता कसे करतात यज्ञामध्ये आहुती द्यावी लागते हवीर द्रव्य टाकावं लागतं आणि तूप टाकावं लागतं आणि मग यज्ञामध्ये हे हवीर द्रव्य तूप टाकल्यानंतर जी आहुती स्वर्गात जाते वही देवता भोजन होतं हवन के माध्यमातून देवता म्हणजे अग्नी त्यांचं मुख आहे अग्नीमध्ये जर आहुती टाकतात देवता खायला भेटतं म्हणजे सगळ्या देवांचं म्हणजे अग्नी यांनी शनिश्चराचं तेज सोडून देवांना चटके बसायचे सगळे देवांना विष्णू सगळं देवांना बसायचे क्या किया तूने ऐसी बच्ची हरकत करते पूरे थोड़े सोचा नहीं माता काहीतरी कर लोह तू गरम भगवान शंकराच्या सासऱ्याकडे जा हिमालय पर्वत बर्फाच्छादित आहे तो इतका बर्फाचा पर्वत आहे तो तिथे जाऊन कुठेही बस ऑटोमॅटिकली तुझ्या शरीराला आग होईल आणि तुला थंडावा प्राप्त होईल शीतलता होईल यू बिकम कूल मॅन एकदम शांत तोंडला असं का हो जा अग्नी शरीरात असताना हिमालय पर्वतावर येऊन बसतात हिमालय पर्वत किती मोठी जिकडे बर्फ पण शंकराचं तेज होतं हा अग्नी हिमालय पर्वतामध्ये जिथं जाऊ लागला तिथं बर्फाचं पाणी व्हायला लागलं म्हणजे या हिमालय पर्वताला गळवायला सुरुवात झाली पिघळवायला तो हिमालय भाऊ तू तुझी माझं पाणी पाहायला आला अशी कोणती आग घेऊन आलाय की माझं पाणी करतोय जा इथून मला सांगू जिसको पूरी दुनिया ठुकरा देती है उसको संत अपना लेते हैं लेकिन असली होना चाहिए अब एक नकली और असली का झमेला और झंझट है क्या शंकराचार्य ने कहा भारत में शंकराचार्य शिला सरस्वती कौन सा जगन्नाथपुरी जगन्नाथपुरी वाले शंकराचार्य जी महाराज दोन्ही हेलो श्री आइए थोड़ा भजन करते हैं जरा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः Shiva
हिमालय पर्वताला यांनी पाणी करायला सुरुवात केलं, त्यांनी त्याला हकलून दिलं. याला देवर्षी नारद भेटले. हिमालय पर्वत भी मेरी आग कम नहीं कर सका देवर्षी नारद, क्या करू? एक काम कर म्हटले, आता ऐक, चूक केली आहे तू, शंकराचं तेज चोरून प्यायलायस म्हणून पार्वती मातेनं तुला श्राप दिलाय. तू एक काम कर म्हटले, तू मकर संक्रांतीच्या वेळेस माघ महिन्यामध्ये तीर्थराज प्रयागामध्ये जा आणि गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमामध्ये तू स्नान कर आणि स्नान करून डुबकी मार, गोता लगा दे. हिंदी में गोता लगा दे, मराठी मध्ये डुबकी मार. आणि डुबकी मारून काय कर, जी स्त्री तुला सगळ्यात आधी त्रिवेणी संगमामध्ये दिसेल, जी स्त्री तुला सगळ्यात आधी त्रिवेणी संगमामध्ये दिसेल ना, तिच्या शरीरामध्ये तुझ्या शरीरातलं शंकराचं तेज चोरून जे प्यायलायस ना ते सोडून दे, ट्रान्सफर करून टाक, म्हणजे तुझा दाह ऑटोमॅटिकली कमी होईल. देवर्षी नारदाचं ऐकून अग्नी तिथे आला त्रिवेणी संगमामध्ये. त्यांनी गंगा यमुना सरस्वतीचं स्नान केलं आणि काय केलं, डुबकी मारली नदीमध्ये आणि डुबकी मारून ते तेज पाण्यातच त्यांनी सोडून दिलं. पाण्यातच सोडलं आणि तेज वाहत वाहत गेलं. सांगितलं ज्या बाईच्या शरीरामध्ये हे तेज जाईल ती गर्भवती होईल, ती शंकराच्या पुत्राची आई होईल. दोन गोष्टी लक्षात घ्या बरं का. मी त्याही दिवशी सांगितलं, दोघही ऑफिशियल पुत्र आहेत, कोणाचे, शंकर पार्वतीचे, पण एका पुत्राच्या जन्मामध्ये आईचा रोल नाही. शंकराने जन्म दिलाय कोणाला, शंकराच्या वीर्याच्या तेजापासून अग्नीनं गिळलं ते. ऐका, शंकराच्या तेजापासून कार्तिक स्वामीचा जन्म होणार आहे. आता पार्वतीचा काही रोल नाही त्याच्यात. आणि पुढे गणपती बाप्पा येत आहेत तर पार्वतीच्या हाताच्या मळीपासून शंकराचा रोल नाही, पण वडील शंकरच आहेत. इथे कार्तिक स्वामीचे वडील शंकर आहेत, आई पार्वती आहे. अद्भुत मुलांचा जन्म आहे, दोन्ही अतिशय अद्भुत, मिरॅक्युलस, अद्भुत. ते सोडलं, तेज वाहत वाहत गेलं, असं वाहत वाहत गेलं. पण झालं असं, सुदैव म्हणता येईल त्याला, झालं असं एका बाईच्या शरीरात ते तेज जायला पाहिजे होतं. तिथे 6 बहिणी आल्या होत्या सख्या, 6 कृतिका, आणि ते तेज जे आहे ते डिस्ट्रीब्यूट झालं. तेज एकीच्या शरीरात जायचं ना, त्या 6 जणींनी डुबकी मारली पुढे लांब नारदापासून, आणि त्या 6 जणीच्या शरीरात तेज गेलं, पाण्यासोबत गेलं. आता त्यांना माहितही नाही गेलं म्हणून. आणि घरी गेल्या 6 जणी काही दिवसानं स्वतःच त्या गर्भवती दिसू लागल्या. त्या घाबरल्या, आम्ही गर्भवती कशा झाल्या, त्या घाबरल्या. गर्भवती झाल्यानंतर 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि त्या 6 जणींनी एक रूप धारण केलं बरं का. मग प्रसूतीच्या वेळेस असं लिहिलंय यामध्ये, त्या 6 जणी गर्भवती झाल्या. नारदाच्या शरीरातलं तेज त्यांच्या शरीरामध्ये गेल्यामुळे, आणि त्या 6 जणींनी एकरूप धारण केलं. आणि एकरूप धारण करून त्यांनी त्रिपुरारी पौर्णिमा, बरोबर आहे का तिथी, त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमेला 6 मुखाच्या आणि 12 हाताच्या शंकराच्या मोठ्या पुत्राला कार्तिक स्वामीला जन्म दिला. बोलिए कार्तिक भगवान की जय, कंद भगवान की जय, कुमार भगवान की जय. 6 कार्तिकांनी जन्म दिला म्हणून कार्तिक. खरं नाव कुमार आणि दुसरं नाव स्कंद, 3 नाव.
कार्तिक स्वामीला माहित नाही तो शंकराचा आणि पार्वतीचा पुत्र आहे, आणि कार्तिकांनाही माहित नाही त्यांचा पुत्र आहे. कार्तिक म्हणलं तू आमचा पुत्र आहे, ठीक आहे. कार्तिकांनी कार्तिक स्वामीचा जन्म झाला, 8 वर्ष कार्तिक स्वामीला सांभाळलं. किती? 8 वर्ष. आणि 8 वर्षानंतर या मुलाला विद्याभ्यास आला पाहिजे म्हणून काय केलं, गंगा नदीच्या तटावर आणलं लक्ष्मण बाबा कार्तिक स्वामीला. त्या 6 कार्तिकांनी. कोण होतं तिथे? विश्वामित्र. विश्वामित्रांना म्हणाले, इस पुत्र को ज्ञानवान करो, आप गुरु दीक्षा दो ना गुरुदेव. गुरुदेव ने कहा, मैं ब्राह्मण नहीं हूँ, मैं क्षत्रिय हूँ, लेकिन मैं ब्रह्मर्षि बनना चाहता हूँ. लेकिन जब तक वशिष्ठ मुझे ब्रह्मर्षि नहीं कहेंगे तब तक देवता नहीं कहेंगे. मैंने तो वशिष्ठ के 100 पुत्र भी मार दिए, लेकिन लोग मुझे ब्रह्मर्षि नहीं कह रहे. कार्तिक स्वामीने वरदान दिलं, काळजी करू नका गुरुदेव, तुम्ही माझे संस्कार करा, तुम्ही ऑटोमॅटिक ब्रह्मर्षि होऊन जा. माझे संस्कार केले तर होऊन जाल म्हटले. विश्वामित्राला खरं वाटलं, विश्वास ठेवला विश्वामित्रानं. आणि विश्वामित्रानं कार्तिक स्वामीचे वेद जनित संस्कार केले, वेदाला मान्य असलेले, म्हणजे मौंजीबंधन केलं, व्रतबंध संस्कार केले. आणि कार्तिक स्वामीला जवळपास 7 वर्ष विश्वामित्रांनी मुंज करून देऊन धनुर्विद्या शिकवली, आयुर्वेद शिकवला, निरुक्त शिकवलं, छंद शिकवलं, व्याकरण शिकवलं. कार्तिक स्वामीला परफेक्ट करून टाकलं. 15 वर्षाचं वय झालं कार्तिक स्वामीचं. आणि मग पार्वतीला आठवण आली. पार्वती म्हणाली, का हो, तुमचं तेज वाया गेलं नसेल, तुमच्या तेजापासून एखादा मुलगा झाला असेल, आता देवच आहे ना ते. हो म्हणले झाला असेल. अहो मग मला आठवण येते त्याची, त्याला आणा ना, आपला मोठा मुलगा कुठे आहे? नंदी श्रृंगी भृंगी जाओ सब पूरा पता निकालो. 15 साल पहले अग्नि ने वो तेज निकला था, कहां पर छोड़ दिया? उस तेज का आगे क्या हुआ? किसके शरीर में ट्रांसफर हुआ? किसने उसका विनियोग किया? ये सब पता करो और उस पुत्र को लेकर के आओ, हकीकत बयां करो. नंदी श्रृंगी भृंगी विश्वामित्राला भेटले. का कोणी पोरग दिसलं का म्हणले? हो म्हटले दिसलं. किती वर्षाचं होतं? 8 वर्षाचं होतं. 7 वर्षापर्यंत मी शिकवलं. कोणी आणलं? म्हणले 6 कृतिकांनी. नंदी श्रृंगी भृंगी 6 कृतिकांकडे गेले. 6 कृतिकाला म्हटले, तुम्ही कोणत्या मुलाला जन्म दिला? म्हणले हो दिला, कार्तिक स्वामीला. कसा दिला? म्हणले आम्ही माघ महिन्यामध्ये स्नानाकरता गेलो होतो, ऑटोमॅटिक आमच्या शरीरात काहीतरी तेज वगैरे आलं वाटतं ना, आम्ही गर्भवती. सांगितलं ते तेज शंकराचं होतं. अग्नी चोरून प्यायला होता, पार्वतीनं श्राप दिला होता, तुझ्या सर्वांगाचा दहा होईल म्हणून त्यांनी ते पाण्यामध्ये सोडलं. नारदाचं ऐकून तेच तेज शंकराचं तुमच्या शरीरात गेलं. पार्वती जरी शंकराची पत्नी असली, पण तुम्ही शंकराच्या पुत्राची आई झाले आहात, तुमची धन्यता आहे. तुम्ही लागलं तो सोबत चला, पण या पुत्राला याच्या आई वडिलाला भेटवणं गरजेचं आहे. कार्तिक स्वामीलाही आनंद झाला. कार्तिक स्वामी रथामध्ये बसले आणि त्यांनी कार्तिक स्वामींनी 6 कार्तिकांनाही रथामध्ये बसवून घेतलं. आणि कार्तिक स्वामीचं जे आगमन आहे ते कैलास पर्वतावरती झालं. पार्वती पतये हर हर महादेव की जय. कार्तिक स्वामीला पाहून शंकर पार्वतीचा परमानंद गगनामध्ये मावेना. कार्तिक स्वामीला एतस्मिन्नन्तरे तत्र ददर्शं रथमुत्तमं अद्भुतं शोभितं शश्वद्विश्व कर्म विनिर्मितं. कार्तिक स्वामीला कैलास पर्वतावरती भगवान शंकरानं स्वतःच्या मांडीवर बसवलं. पार्वती बाजूला बसली आणि अभिषेक केला पाण्याचा कार्तिक स्वामीला शंकर पार्वतीनं. आणि युवराज पद घोषित केलं, म्हणजे कार्तिक स्वामीला कैलास पर्वताचा युवराज करून टाकलं. नंतर शंकरानं त्याला कुंकुम तिलक केला, एक भव्य रथ दिला. रथामध्ये बस, तू माझा पुत्र आहे, तुझ्या हाताने तारकासूर मरणार आहे ना, तुला पाहिल्याच मरून जाईल, कारण तुझ्या हाताने मरणार नाही, जा. सेना बरोबर सोबत दिली आणि सगळे जण गेले. कार्तिक स्वामीनं तारकासुराचा वध केला. बोलिये कार्तिक भगवान की जय. आणि पुढे परत कार्तिक स्वामी युद्धामध्ये विजय प्राप्त करून आले. कार्तिक स्वामीची आणि शंकर पार्वतीची भेट झाली. पुढे गणपती बाप्पाचे चरित्र आम्हाला सांगा म्हटले. तारकारे रीति श्रुतवा व्रत मद्भू मुत्तमं नारदः सुप्रसन्नोथ प्रपच्छं प्रीतितो विधिम्. अधुना श्रोतुमिच्छामि गणेशं व्रतमुत्तमम् तज्जन्मचरितं दिव्यं सर्वमंगलमंगलम्. गणपतीचं चरित्र फार दिव्य आहे म्हटले, फारच दिव्य है, बड़ा अद्भुत है, बड़ा गजब है. गणपती तो महाराष्ट्र में बैठते हैं. लोकमान्य टिलक ने उसका शुरुआत किया था. इकडे बसतात ना खूप, असा खतरनाक आरत्या म्हणणारा पाहिजे पंडित जी. आहा, मैं तो बहुत आरतियां गाता हूँ, लोग मुझे बुलाते हैं. अभी जाने का वैसे सब काय आरत्या आहेत गणपती बाप्पाच्या. एक रदना
गजवदना लंबोदर सगुणा वो देव लंबोदर सगुणा वो देव लंबोदर सगुणा रे गजानना रे गजानना रे पार्वती सुकुमारा रे देवा मोदक आवडे फार रे तुला मोदक आवडे फार रे तुला मोदक आवडे फार आहा काय आरती आहे उंदरावर पैसोनी दुडदुडा ही मेन आरती आहे भाद्रपद महिन्यातली उंदरावर पैसोनी दुडदुडा येसी हाती मोदक लाडू घेऊन या खासी भक्तांचे संकटी धावून या पावसी दास विनवितो तुझी चरणासी जय देव जय देव जय देव जय देव जय गणराजा सकळ देवा आदि तू देव माझा जय देव जय देव अशा खूप आरत्या आहेत गणपतीच्या खूप सिंदूर लाल चढायो भजनही खूप आहे कारण गणेश महापुराण कथा पण मी करतो ओव्हरऑल सांगायचं म्हणजे 18 पुराणाच्या कथा करतो अशाच पॅटर्न ते मलाही आवडत नाही एकच सांगत राहायचं वारंवार वारंवार असं वेगवेगळ्या लोकांना दिलं म्हणजे लोक फ्रेश माइंडने लोक इंटरेस्ट पण दाखवतात एक एकच जर का ऐकलं तर मग लोकांना एक भाजी रोज खाऊ वाटत नाही ना त्याच्यामुळे एक भाजी कोणाला पुढे रोज खावी वाटते नाही खाऊ गणपतीचं चरित्र फार दिव्य आहे आमचे जे गणेशजी खाली कॅमेऱ्यावर बसले यांच्या गावाला खूप गणपतीचं मोठं मंदिर आहे आणि जाज्वल्य गणपती आहे असं म्हणतात ना स्वयंभू वरती आलेला आहे ना गणपती तो स्वयंभू कोणी बसवला नाही ना बरोबर आहे ना तिथे आम्ही गणेश पुराण कथा केली होती तर सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय असा आहे कार्तिक स्वामीच्या जन्माच्या चरित्रानंतर नारदानं ब्रह्मदेवाला ते चरित्र विचारलं म्हणजे गणपतीच्या जन्माचं नेमकं काय कारण आहे तर सांगितलं त्याचं कारण असं आहे गणपतीच्या जन्माचं कैलास पर्वतावरती खूप साऱ्या गुफा आहेत आणि सगळ्या गुफामध्ये भगवान शंकराची गण राहतात जिकडे तिकडे शंकराची आणि शंकराच्या गणाची सत्ता चालते पार्वती मातेकरता एकच गुफा आहे आणि माता पार्वतीच्या गुफेमध्ये तिला स्नान करण्याकरता एक सरोवर आहे छोटंसं आणि माता पार्वतीच्या 2 दासी आहेत त्यांचं नाव सांगितलं आहे शिव महापुराणामध्ये जया आणि विजया काय नाव जया आणि विजया एक दिवस माता पार्वती अंघोळ करत बसली होती तिच्या गुफेमध्ये ब्रह्मदेव म्हटले नारदा आणि सूतजी सांगताय ती कथा तीर्थराज प्रयागामध्ये माता पार्वती स्नान करत बसली होती पार्वतीनं सांगितलं कोणालाच येऊ देऊ नका माझी अंघोळ होस्तारात मध्ये म्हणले तुमचे नवरदेव आले म्हणजे तुमचे हे आले तर साहेब आले तर म्हणजे साहेबांना येऊ देऊ नका माता पार्वती स्नान करत बसली आणि शंकर काय आहे बा शंकराचाच पर्वत आहे शंकरच राजा आहेत कैलासाचे त्यांना कोण रोखणार आहे शंकर चालले आतमध्ये जया विजयाने आडकाठी केली आई माझीच बायको आहे मलाच रोखता का सारखा बाजूला शंकर प्रभू आतमध्ये गेले माता पार्वती म्हणली अहो मी तुमची परीक्षा घेत होती तुम्ही ऐकतच नाही तुम्ही काहीच मला प्रायव्हसी देत नाही अहो आंघोळ करत होते कशाला आले आतमध्ये जा नंतर थोड्या वेळाने शंकर निघून गेले माता पार्वती स्नान करून बाहेर आली जया विजया म्हटले माते राग येत नसेल तर एक बोलू का बोल ना म्हटले माते हा पर्वत शंकराचा आहे तू त्यांची पत्नी आहे तू कैलास पर्वताची राणी आहेस आणि या कैलास पर्वतावरती खूप साऱ्या गुफा आहेत पण या गुफेमध्ये सगळे नंदी शृंगी भृंगीगण राहतात आणि आपल्याला फक्त एकच गुफा आहे आणि आम्ही तुझ्या सेविका आहे मला असं वाटतं माते की तुझ्या सेवेकरता एखादा पुत्र असला पाहिजे तुला एखादा बालक असला पाहिजे व्हॉट आहे ना कोइन्सिडन्स काय योगायोग आहे माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस होता आणि वेळ होती दुपारची 12 वाजेची गणपतीचा जन्म माघ शुद्ध चतुर्थी वेळ दुपारची 12 वाजेची वरद चतुर्थी गणेश चतुर्थी आणि तिलकुंद चतुर्थी 3 नाव आहेत त्या चतुर्थीला ज्या दिवशी गणपतीचा जन्म झाला गणेश चतुर्थी 1 वरद चतुर्थी 2 आणि तिलकुंद चतुर्थी 3 कारण गणपती बाप्पा जन्माला आल्या आल्या भूक लागली म्हणून तिळाचा लाडू दिला होता खायला आणि एक मोदक दिला होता म्हणून मोदक एनी टाइम खातो गणपती बाप्पा आणि तिळाचा लाडूही गणपतीला खूप आवडतो वेळ दुपारची 12ची कैलास पर्वत पार्वतीची गुफा सहज पाहिलं पार्वतीने आयोनीची
कार्तिक स्वामीला त्यांनी जन्म दिला म्हटले, आता एकाला मी जन्म देतो म्हणजे दोघांची फिटमपाट म्हणजे बरोबरी होऊन जाते असं विचार माता पार्वतीकडून सहज, बिलकुल सहजपणे माता पार्वतीने दिसलं तिला हातावर मळ साचला असं लिहिलंय धर्मशास्त्र. माता पार्वतीने सहज, फक्त आपण नाही करत का वज्रीनं गिजरीनं अंग असतात ना महाराष्ट्रामध्ये असं आहे की नाही, तशा पद्धतीने माता पार्वतीने हे असं करून टाकलं. तो मळ खाली पडला. जसाच मळ खाली पडला ना त्याच्यातून 8 वर्षाच्या गणपती बाप्पाचं प्राकट्य झालं. बोलिए सिद्धि विनायक गणपती भगवान की जय. अष्टसिद्धि विनायक गणपती भगवान की जय. बाल गणेश की जय. गणपती बाप्पाचा जन्म झाला. हत्तीची सोंड पहिले नव्हती, मनुष्याकृती पुत्र होता. शंकराने ते नंतर पुढे सांगतो, मी कोण आहे, तू माझा पुत्र आहेस रे बाळा. गणेश चतुर्थीला दुपारी 12ला तुझा जन्म झाला. मी तुझी आई आहे. माझ्या वडिलाचं नाव काय आहे, शंकर तुझे वडील आहेत. माझ्यासाठी काय आज्ञा आहे, तू माझ्या द्वारावर द्वारपाळ होऊन राहा पुत्रा, आणि माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको. अगदी तुझे बाबा आले तरी सुद्धा त्यांना आतमध्ये सोडू नको. बर आई जो आज्ञा, मैं किसी को अंदर नहीं आने दूंगा, लेकिन मुझे भूक लगी है. माता पार्वतीने सगळ्यात आधी गणपती बाप्पाला मोदक दिला, म्हणून मोदक खातात गणपती बाप्पा. आणि दुसरं म्हणजे तिळाचा लाडू दिला. आणि माता पार्वतीने गणपती बाप्पाच्या पायात वाळा बांधल्या. वाळा, चला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा. उभा राहून जरा 2-5 मिनिटं भक्ती रसाचा आनंद घेऊ. गणपती बाप्पाचं स्वागत करू आपण सगळेजण. उभा राहून दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए भाव गंगा में गोते लगाते हुए और वाणी से भगवान गणपति बप्पा का सुमिरन करते हुए. पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा. ताशांचा आवाज, ताशांचा आवाज, ताशांचा आवाज झाला रे गणपती. ताशांचा आवाज झाला रे गणपती माझा. पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा. ताशांचा आवाज, ताशांचा आवाज झाला रे गणपती. गणपती बाप्पाचा आवाज झाला रे गणपती माझा. ताशाचा आवाज झाला रे गणपती माझा. राजेशी आला ताशाचा आवाज झाला रे गणपती माझा. हातच आला
झाला रे गणपती माझा नाचत आला माझ्या भगवान कार्तिक स्वामी आ रहे हैं, गणपति बप्पा आ रहे हैं, सभी स्वागत करें। और आज खड़े हैं आप, क्या हो गया, थोड़ा पाउली खेलिए, भगवान का जन्म हुआ है, आखिरी लाइन है, जरा पाउली फुगड़ी खेलिए, सभी स्वागत कीजिए भगवान का। अशी तुझी मंगल मूर्ति, अशी तुझी मंगल मूर्ती अरे दर्शन मात्र आवाज तर झाला रे गणपती माझा नाचत आला आशाचा आवाज तर तूच दुःख हरता अवघ्या दिनांजना बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी घेते तुम्हाला बाप्पा मोरया रे देवी तुम्हाला बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे देवी तुम्हाला
मोरया रे बाप्पा मोरया रे माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता दुख सुख करता दुख दुख हरता अवघ्या विनाशनाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बसा सर्वजण खाली. गणपती बाप्पांना सांगितला मुद्गल पुराणामध्ये गणपतीच ब्रह्म सांगितला आणि ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये पार्वतीनं भगवान कृष्णाची साधना केली आणि म्हणाले मला पुत्र दे कृष्णा. भगवान श्रीकृष्ण माता पार्वतीला म्हणाले मीच तुझा पुत्र गणपती बनून येतो. कृष्णच गणपती बनून आले. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये जे 4 खंड आहेत, एक आहे ब्रह्मखंड, एक आहे प्रकृती खंड, एक आहे राधा खंड आणि एक आहे गणपती जन्मखंड. कृष्ण खंड 1, राधा खंड 2, प्रकृती खंड 3 आणि गणपती जन्मखंड 4. अनेक कथाच्या संदर्भाने कृष्णाचं स्वरूप आहे. गणपती बाप्पाला लाडू दिला, तिळाचा लाडू दिला, मोदक दिला. दरवाजावर गणपती बाप्पा थांबले. गणपती बाप्पाला एक शस्त्र दिलं माता पार्वतीनं. मराठीच्या आपल्या पोथ्या आहेत ना महाराष्ट्रामध्ये बऱ्याच, त्याच्यामध्ये ते वर्णन आहे. गणास्ते क्रोध संपन्नास्तत्र गतवा शिवाज्ञया प्रपच्चूर गिरिजा पुत्रं तं तदा द्वारपालक. गणपतीच्या हातामध्ये एक लाकडाची काडी दिली आणि जाड काडी होती पार्वती मातेने. त्याला गणपतीचं शस्त्र म्हणलंय, त्याचं नाव सोटा सांगितलंय. सोटा काशीखंडामध्ये त्या शस्त्राचं सांगितलं बेटा कोणी आलं ना, मी संकोचपणे या शस्त्राचा प्रयोग कर. कोणी आलं काळजी करू नको, पण तुझ्या बाबांना आतमध्ये येऊ देऊ नको. ठीक. गणपती बाप्पा दरवाजावरती थांबले आणि शंकर प्रभू हुक्के आल्यानंतर भेटायला जायचे ना कधी पण. त्यांना म्हटलं चला पार्वतीला भेटून येऊ, तिच्या गुफेमध्ये जाऊ. पार्वतीला भेटण्याकरता भगवान शंकर जेव्हा आले तेव्हा गणपतीनं असे ते सोटा नावाचं शस्त्रोत्तन काढी अशी आडवी केली. कोण आहे भाई? मी माता पार्वतीचा पुत्र आहे. काय? माता पार्वतीचा पुत्र आहे. आणि कव्हा? शंकर म्हणले माझ्या बायकोचा मुलगा आहे. तू मला माहिती नाही? अरे मी तिचा पती आहे. ते मला काही माहिती नाही. आईला जाऊन विचार. आपण जाऊ तर जाऊ नाही देणार का? आईने मला आत्ताच प्रकट केले आणि तिने सांगितलं माझी आज्ञा पाळ. तुझे बाबाही आले तर तुम्ही माझे बाबा आहे, मी तुम्हाला प्रणाम करतो, पण आतमध्ये जाऊ देत नाही. शंकर करुणाकर आहे, भोलेनाथ आहे. शंकर खूप भोले आहे, क्रोध करत नाहीत. पण क्रोध जर का केला तर मग काही समोरच्याचं खरं नाही. अरे सांगितलं जाऊ दे बाबा, जाऊ दे, मी मानतो, ठीक आहे, माझा मुलगा आहे ना तू, चांगली गोष्ट आहे, चल दोघं मिळून जाऊ आतमध्ये. म्हटले नाही. आईनं आज्ञा दिली आहे, जोपर्यंत माता पार्वती मला येऊन सांगत नाही की बाबाला आतमध्ये मी तुम्हाला जाऊ दे. शंकर क्रोधित झाले आणि शिवगणांना सांगितलं बंदोबस्त करा याचा. एक तर म्हणताय माझं पोरग आहे, मला माहित नाही, तिने असं कसं केलं काय माहित, मला न सांगताच म्हणजे नेमकं याला प्रकट केलं भगवान शंकर. म्हटलं आतमध्ये जाऊ दे, माझंच कैलास पर्वत, मलाच आतमध्ये जाऊ दे ना. शिवगण आले एका फटक्यामध्ये, एक एक झोपवला. तशा पद्धतीनं झालं होते ते नाही काय. 10 को एक ने मारा. इथं हजाराला एकट्याने मारलं. म्हणजे गणपती बाप्पाने 1000 2,000 ते सोट्याने इतके मारले शंकराचे सेवक की काही गोविंदाय नमो नमः, काही बाकी आहेत, काही जखमी आहेत, काही पडायचं नाटक करतात. नको म्हणले. शंकराचं लहान पोरग खूप मारतं म्हटले. इतकं मारू लागले गणपती बाप्पा सोट्या नावाच्या शस्त्रानं. सगळे रुद्रगण सैरा वैरा पळायला लागले. गणपती बाप्पा समोर कोणीच टिकेना.
शंकराने सांगितलं तसं भगवान विष्णूला बोलवून आणा. उल्लेख आहे काशी खंडामध्ये. शंकर आले, आपलं विष्णू परमात्मा आले, आपली सेना घेऊन विष्णूही परास्त झाले, ब्रह्मदेव परास्त झाले. शेवटी क्रोधाच्या आवेशामध्ये शंकराला काय वाटलं काय माहिती, त्यांनी त्रिशूळ उचलला आणि त्रिशूळ मारून गणपती बाप्पाच्या दिशेने भिरकावलं. त्रिशूळ आला आणि भगवान शंकराच्या त्रिशूळानं गणपती बाप्पाचं शिर धडापासून वेगळं केलं आणि ते शिर कुठंतरी जाऊन पडलं रे. मग कशाला विचारता. पार्वती क्रोधायमान झाली. जयाने सांगितलं, मां तूने अभी जिस बेटे को जन्म दिया था तेरे पति ने उसकी गर्दन काट दी. माता पार्वती क्रोधाच्या आवेशामध्ये बाहेर आली आणि वेणीची गाठ सोडली. तिने अनेक शक्ती प्रकट केल्या आणि सांगितलं, यदि मेरा पुत्र मुझे जीवित करके वापस नहीं दिया ना तो पूरे संसार की शामत आ गई समझो, तहस नहस कर दूंगी पूरा. पार्वतीचा क्रोध पाहिला घाबरले सगळेजण. माता पार्वतीची प्रार्थना करू लागले. ऐ गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनिते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिशनुते भगवती हे शित पंत कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटे जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यक वरदिनी शैलसुते दुर्वर वर्षिणि दुर्धर धर्षिणि दुर्मुखमर शिणि हर्षरते त्रिभुवन पोषिणि शंकर तोषिणि ततुजनि रोषिणि कितिसुरतोषिणि दुर्मद शोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपरदिनि शैलसुते ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब हवन प्रियवासिनि हासरते शिखर शिरोमणि सुबल हिमालय कंगन मध्यगते मधु मधुरे मधु कैटभरे तो भक्ति जने तो रासते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपरदिनि शैलसुते मा रम्यकपरदिनि शैलसुते मा रम्यकपरदिनि. ये बहुत बड़ा है, 27 श्लोकों का पूरा नहीं गा सकते. ऐ शतखंड वितुंडित रुंड, ये बहुत बड़ा है. रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शुंड भटाधिपति. बहुत सुंदर है ये देवी भागवत. देवी भागवत का खूप आहे देवी भागवताचं सुद्धा बरं का. दुसऱ्या वेळेस जर का कधी देवी भागवत ऐकलं ना तर सगळ्या माता तुम्हाला सांगावं नाही लागणार. आता तुम्ही पावल्या नाही खेळत आहे आणि कधी देवी भागवत होऊ द्या बरं, लगे तुम्ही नऊवार साडी नेसून बाई लुगडी न माहुर गडाला रेणुका खेळते फुगडी. आन गाय गाय काय बाय सांगू आंबेच्या माझ नटन जरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन. पूरा YouTube पर देख लेना देवी भागवत हमारा. शिव पुराण देख लेना, लिंग पुराण देख लेना, भागवत देख लेना और क्या क्या है, गरुड़ पुराण देख लेना, बहुत सारा होगा. कीर्तन तो बहुत सारे हैं. देवी भागवत तुमच्या करताय. जायाचं जायाचं बरं का मावशी, जायाचं जायाचं मला बाई माहुराला जायाचं, पायाचं पायाचं मला बाई रेणुकेला पायाचं, माहुर गडाला जायास आल माझ्या मनी ग, नको नको म्हणताय कुंग वास धनी ग. खूब भजन है देवी के, खूब भजन है. हम तो जगराता भी करते हैं. माता रानी का जगराता सुना है क्या? ओ मैं जो जगाऊं जय, हमारी एमपी में कर देगा तुम, लखविंदर सिंह लखा वाला. ओ मैं जो जगाऊं जय हो माँ, मैं तुझको मना जय हो माँ, मैं सवा रुपया जय हो, मैं भेंट चढ़ाता जय हो, मैं तुझको आज मनाता. आज तेरा जगराता माता, आज तेरा जगराता, आज तेरा जगराता माता, आज तेरा जगराता, आज तेरा जगराता माता, आज तेरा जगराता, आज तेरा जगराता माता, आज तेरा जगराता. कथेचं नुकसान करणार नाही, कारण हे काही देवी भागवत नाहीये आणि एकाच याच्यात मी दोन काम कशाला करू.
ते वेगळं मॅटर आहे, खूप मोठं मॅटर आहे ते, न संपणारं असं फार विस्तारित असं मॅटर आहे ते. बरं ते तर जाऊ द्या, हे तर आहेच आहे, पण मग त्याचं विचारूच नका. आत्ताच लेटेस्ट देवी भागवत खूप छान आहे. मला तुम्हाला सांगावंच लागणार नाही की तुम्ही पावल्या खेळा, ऑटोमॅटिक खेळायला लागणार तुम्ही पावल्या. त्याच्यामध्ये जोगवा वगैरे असतो नाही का, आणि त्याच्यामध्ये दृष्ट वगैरे. इकडे रेणुका माता जवळ आहे का आपल्याला? किती किलोमीटर आहे? 150 का? 190. रेणुका मातेची दृष्ट कोण कोण काढता इथे? दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया, माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढूया ग, दृष्ट कुणाची हो झाली दृष्ट? जगदंबेला उतरिते निंबलोण आदि मायेला. चला ग आराध्यानो आपण जाऊ जोगव्याला, जाऊ जोगव्याला, इच्या बाजू संभळाला. माझ्या परडीत कोणी वाढले गग, वाढले गग, सुखी राहू बहीण भाऊ. अनादी निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासूर मर्दनाला गुणी. त्रिविध तापाची करावया धारणी, भक्ता लागे तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. हे सगळं टाकलेलं YouTube वर, देवी भागवत कथा बोधेगाव डे 1 to डे 9 पाहून घ्या, आणि कोट नांद्र्याची पाहून घ्या. हे विषय कशामध्ये निघाला? देवी भागवतातली देवी आहे ती. खूप आहे माझ्याकडे, सांगूच काय? आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई, अगं तू चुकू नको अंबाबाई, परी तू चुकू नको अंबाबाई. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. कोट्यावधी अपराध. खूप भजन आहेत देवीचे, मराठी हिंदी पुरा खजाना आहे. आणि आरत्या मी उद्या सांगेल आता बरं का, कारण की मला इमोशन कंट्रोल नाही होता. करू तो क्या करू, हालत से मजबूर हो. अश्विन शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासोनी घट स्थापनाती करुणी हो. मूल मंत्र जप करुणी भवते रक्षक ठेवणी हो. ब्रह्मा विष्णू रुद्र ऐचे पूजन करती हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदो कार्य करत तीन काय महिमा वर्णोटीचा हो. द्वितीयेचे दिवशी मिळते 64 योगिनी हो. तृतीयेचे दिवशी अंबे संगार मांडिला हो. चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो. पंचमीचे दिवशी प्रत्येक उपांग ललिता हो. षष्ठीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो. सप्तमीचे दिवशी सप्तशंग गडावरी हो. अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो. नवमीचे दिवशी 9 दिवसाचे पारणे हो. दशमीचे दिवशी अंबा निघेती मलंगणी हो. सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबेतवा घेऊन हो. शुंभणी शुंभाधिक राक्षसा किती मारती रणी हो. विप्रा रामदास आश्रदितला तोहा चरणी हो. उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो कार्य करते त्याने काय महिमा वर्णोतीचा हो. लव लव लागला जय जय जगदंबे. जय देवी अंबाबाई. किती आरती आहे, हृदय गदगद हो जाएगा. देवी भागवत ऐकलं का नाही कधी? हात वरती करा. जाऊ दे ठीक आहे. अंबा माता की जय. पार्वते पतये हर हर महादेव की जय. सांगून दिलं मी तुम्हाला, शॉर्ट बट स्वीट. 9 दिवसाचं 5 मिनिटात सांगितलं ना तुम्हाला. पार्वती माता देवी भागवतात तिचं खूप वर्णन आहे. अनेक प्रकारच्या नानाविध देवी, तिने उग्र रूप धारण केलं, अनेक प्रकारच्या शक्ती निर्माण केल्या. प्रार्थना केली, माते काळजी करू नको, तुझ्या पुत्राला जिवंत करून देतो. आता मेलेल्या माणसाला जर का जिवंत करायचा धर्मशास्त्राचे नियम आहे, त्याचं तेच शिर त्याला बसवता येणार नाही. दुसरं जनावराचं शिर बसवावं लागेल. आणि जनावराचं शिर बसवायचं म्हणजे नियम काय आहे? चक्र जे जाईल ना, एखाद्या पशुचं शिर चिरायला जो पशु अगोदर दिसेल त्याचं शिर कापावं लागेल, तरच तो व्यक्ती जिवंत होईल. जसं दक्ष शंकराच्या क्रोधानं वीरभद्रानं काल मारला, आपण पाहिलं ना. ब्रह्मदेवानं मनोमय चक्र सोडलं ना मनातून, तेव्हा बकरा दिसला होता, म्हणून दक्ष करता बकऱ्याचं शिर चिरण्यात आलं. यावेळेस गणपती बाप्पाचं जे शिर आहे ते धडापासून शंकरानं वेगळं केलं, गुप्त झालं. ब्रह्मदेवाला कोणी आज्ञा केली? ब्रह्मदेवानं चक्र सोडलं, समोरून एक हत्ती येत होता, हत्तीचं शिर चिरलं. हे त्याचं कारण आहे. हत्तीच का? त्याचं कारण हे आहे, जो प्राणी अगोदर दिसत असतो त्याचं शिर चिरावं लागतं, असा नियम सांगितला.
दक्षाच्या वेळेस बकरा दिसला होता म्हणून बकऱ्याचं, गणपती बाप्पाच्या वेळेस हत्ती दिसला म्हणून हत्तीचं चिरलं आणि ते शीर घेऊन वापस आलं चक्र. अमृत संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि गणपती बाप्पाच्या गळ्यावर ते धाडाला बसवलं आणि मग आमचे गणपती बाप्पा झाले एक दंत दयावंत चार भुजाधारी, माथे पे तिलक सोहे मूस की सवारी. अरे जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जगी पार्वती पिता महादेवा, माता जगी पार्वती पिता महादेवा. गणपति बप्पा गणपतिला अरे बा तू तो है मेरे लाल पहले से भी सुंदर दिखाई दे रहा है. माँ पार्वती ने गुस्सा थूक दिया, गले से लगा लिया. पहिल्यापेक्षा सुंदर दिसतोय रे म्हणले पोरा. काय म्हणतात त्याला, साधारण आणि असाधारण. साधारण आणि असाधारण मध्ये खूप फरक आहे. गणपती बाप्पा असाधारण आहे, डायनामिक पर्सनॅलिटी आहे देवतांमध्ये, अद्भुत अलौकिक. गणपती बाप्पाला शंकरानं हृदयाशी कवटाळलं, पुत्रा मला माफ कर, तुला मी वरदान देतो, तुला गणांचा अध्यक्ष करून टाकतो. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. सगळ्या गणांचा अध्यक्ष करून टाकला रामदास गणपतीला. सगळ्या युवराज त्याला केलं होतं ना, मग अध्यक्ष याला केलं. जा सगळे सेनापती तुझा ऐकतील. आणि गणपतीला अग्रपूजेचा मान दिला. म्हणजे गणपती बाप्पा जन्माला यायच्या आधी, लक्ष द्या माझ्याकडे, गणपती बाप्पाचं प्राकट्य व्हायच्या आधी कर्मकांडामध्ये गणपतीच्या सुपारीची पूजा करतो ना आपण, कोणती पूजा असू देत नाही का, पहिले वरुणाची पूजा असायची गणपतीचं प्राकट्य व्हायच्या आधी. शंकादो चंद्र दैवत्यम कुक्षो वरुण देवता पृष्ठे प्रजापतीचैव अगरे गंगा सरस्वती. गणपती बाप्पाचं प्राकट्य झाल्यावर शंकरानं जगात सगळ्यात अगोदर तुझी पूजा केल्या जाईल. गणानन्त्वा गणपतिं हवामहे, प्रियाणन्त्वा प्रियपतिं हवामहे. ज्येष्ठराज ब्रह्मण ब्रह्मण स्वतमान आणुवा, शृण्वन्नोति विसीद साधनं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा श्रीमन् मंगलमूर्तये नमः. श्रीमन् महागणाधिपतये नमः. अवायामि स्थापयामि पूजयामि प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं परे नित्यं मायुकामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं गम्भीरवरं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशे तु गजानं वगैरे वगैरे. खूप मोठा आहे. भद्रं कर्णे विष्णुयां देवा भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिररंगे. अभिषेक गणपती बाप्पाला हे सगळं देऊन टाकलं, सगळं देऊन टाकलं. झालं का मॅटर क्लोज. आता पोरं मोठी झाली. गणपती बाप्पा 8 वर्षाचा, कार्तिक स्वामी 15 वर्षाचा. दादा दादा गणपती गणपती दोघं खेळायला लागले. दोघं खेळत असताना शंकर पार्वती म्हणले मस्त दिसत आहेत पोरं नाही का, दोघांचे लग्न करून देऊ. शिवमहापुराणामध्ये ब्रह्मदेव सांगतात नारदाला दोघांचे लग्न लावून द्यायचे का, हो देऊ ना लावून. दोघांनाही बोलवलं कार्तिक स्वामीला आणि गणपती बाप्पाला. शंकर पार्वती म्हटले हे मुलांनो आम्हाला तुमचं लग्न लावायचंय, सांगा बघू कोणाचं लग्न आधी करायचं. कार्तिक स्वामी म्हटलं असं काय करतात आई बाबा, अहो मोठ्या पोराचं लग्न आधी करत असतात, याला काय विचारता, हा किती लहान आहे आणखी, अहो माझं करा आधी. गणपती म्हणला नाही नाही माझा आधी, माझा आधी. गणपती बाप्पा छोटा आहे ना. एतस्मिन्नन्तरे तत्र विश्वरूप प्रजापति तद्युद्योगसंविचार्य सुखमापं प्रसन्नधी. तो म्हणला मला 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 दोघं पोरग भांडणं करायला लागले. म्हणजे तुम्ही भांडणं करू नका, आपण तुमच्या करता एक 8 ठेवू. 8 काय 8 आहे म्हटले बाबा. कार्तिक स्वामी म्हटला तुमच्या दोघा भावापैकी जो पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा आधी करून येईल ना त्याचं लग्न आपण आधी करू. कोणालाच राग नको आणि कोणालाच काय नको, खुशी आनंद पण नको, कोणाला रागही नको कोणाला मराठी काय लोभ, हा लोभ, कोणाला लोभही नको आणि कोणाला रागही नको. राग नको आणि कोणाला लोभ नको. गणपती बाप्पा बसला बो तिथेच. कार्तिक स्वामी म्हटलं हा काय पाळणार, याचं वाहन उंदीर आहे, उंदरावर बसून जोड तोडायचं.
तुला दाखवतोच बेटा छोटे, थांब, तू छोटा ही रहेगा, मुझसे बड़ा नहीं बन सकता। कार्तिक स्वामी ने कहा मोर वाहन आहे कार्तिक स्वामीचा, मोरावर बसून निघाला, सणा 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 एक्सप्रेस धरली त्यांनी मागे पहिनच गणपती तिथे बसला, अर्धा तास झाला। शंकर पार्वती म्हणाले ए छोटे क्या कर रहा है, अरे तेरा बड़ा भैया गया है तो कब से जीत जाएगा वो, अब तो रो रहा था तू कि मेरी शादी करना है, अब कैसे करेगा, अब तो तेरी गाड़ी रही ऐसी, चूहा ज्यादा भागता नहीं वो, उसकी गाड़ी तो बहुत स्पीड से भागती है, जा जल्दी से। गणपती म्हणला शांत बसा तुम्ही, आई म्हणजे बसा हो शांत। शंकर पार्वतीला गणपतीने बसवलं, बुद्धिमतां वरिष्ठम मुदाकरात्त मोदकम सदा विमुक्ती साधकम कलाधरावतंसकम विलासलोक रंजकम अनायतैक नायकम विनाशते भदेत्यकम नताशुभाशुनाशकम नमामितं विनायकम। आदि शंकराचार्य गणेश पंचरत्न। गणपती बाप्पा बुद्धीचा देवता आहे। स्नान केलं गणपती बाप्पानं, शंकर पार्वतीला एका सिंहासनावर बसवलं, शंकर पार्वतीला कुंकुम तिलक करून गणपती बाप्पानं शंकर पार्वतीला 7 प्रदक्षिणा घालल्या। हे काय करतोय सांगा ना बाबा, या जगाचा आधी कोण आहे? शंकर म्हटले मीच आहे बेटा, ऑब्वियसली आय एम। याचा अंत कोण आहे? म्हटले मीच आहे। याचा आधी कोण आहे? मीच आहे। पृथ्वी वगैरे ब्रह्मांड कहा से बना? मुझसे ही बना है बेटा। मग तुम्ही कशाची प्रदक्षिणा करायला सांगितलं? म्हणजे पृथ्वीची करायला सांगितलं। मग तुमच्यापासून जर का पृथ्वी बनली असेल तर तुमची प्रदक्षिणा केली म्हणजे काय? आई वडिलाची प्रदक्षिणा केली नाही, पृथ्वी प्रदक्षिणेचंच पुण्य मिळतं, आणि गाईची प्रदक्षिणा केली ना पृथ्वीच्याच प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं। मग दादाला जाऊया ना, किती लांब जायचं? मला माहिती होतं नाही, मीच जिंकलो म्हटलं। गणपती बाप्पानं 7 प्रदक्षिणा मारले शंकर पार्वतीला। पोरी पाव थोडी लागतात तिथं आजच्या जमान्यासारखं भेटणं। अरे गणपतीनं नुसत्या प्रदक्षिणा मारल्या तर ते पोरी बालू पोरगी घेऊन हजर। विश्वरूप नावाचा गंधर्व सांगितला काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी ब्रह्मदेवाच्याच पोरी सांगितल्या। आता का तसं ते शास्त्रालाच विचारा जाऊन बरं असं का नेमकं। काही ठिकाणी ब्रह्मदेवाच्या मुली सांगितल्या त्या, आणि काही ठिकाणी विश्वरूप गंधर्व धरू आपण गणेश पुराणामध्ये विश्वरूप गंधर्व सांगितलं। विश्वरूपाला 2 मुली होत्या, रिद्धी आणि सिद्धी। हिंदीमध्ये सिद्धी बुद्धी, मराठीमध्ये रिद्धी सिद्धी। त्या दोघी जणीला आणलं बा विश्वरूपाने, म्हणले आमच्या या 2 पोरी तुमच्या दोन्ही पोराला द्यायच्या विचारानं मी आलतो। म्हटले या आमच्या 2 पोरी तुमच्या दोन्ही पोराला करून घेता का? म्हणजे मोठं पोरग काही इथं नाही म्हटले, आणि त्याला यायला किती वर्ष लागतील काही सांगता येत नाही म्हटले। हे लहान गणपती म्हणलं ते नाही, तो दादा जाऊ दे म्हणले तिकडे, या दोघी मला आवडल्या, या दोघी सोबत मीच लग्न करतो। गणपती म्हटला, त्या दोघी म्हटला हा नवरदेव आम्हाला आवडला, आम्ही दोघी याच्यासोबत लग्न करून टाकतो। रिद्धी सिद्धीचं लग्न गणपती बाप्पा सोबत झालं। शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान। लग्न झालं गणपती बाप्पाचं, आनंदाला पारावार नाही। कार्तिक स्वामी तर मागेच पाहिना, त्याला वाटलं मीच जिंकलो। असं शिवमहापुराणात तिला जवळपास 3-1 वर्ष लागले होते कार्तिक स्वामीला वापस येऊन, पूर्ण प्रदक्षिणा मारायची होती ना। इकडे गणपती बाप्पाचं लग्नही झालं, लग्न होऊन गणपती बाप्पाला 2 मुलंही झाले। रिद्धी सिद्धीला शुभ लाभ नावाचे मुलं झाले। हिंदी में क्षेम और लाभ, मराठीमध्ये शुभ लाभ, रिद्धी सिद्धी। मग नारद म्हणले, नारदांनी एक दिवस कार्तिक स्वामीला गाठलं, कार्तिक स्वामीला गाठलं। ओ बड़े भैया क्या है नारद जी, डिस्टर्ब मत करो। अरे किधर भाग रहे हो? शादी करने की जल्दी है, छोटा कहीं मुझे पकड़ने ले इसलिए भाग रहे हो। ओ भैया भागना बंद करो। क्यों? आपको पता नहीं? नहीं कुछ भी पता नहीं। छोटे की शादी हो गई कब? आपसे पहले। वो कैसे वो मालूम नहीं, लेकिन आप छोटे की शादी हो गई, आप चाचा बन गए। चाचा कार्तिक स्वामीला चाचा बन गए। मी इकडं कार्तिक स्वामी रागानं घरी वापस आले, आणि रागानं आल्यानंतर गणपती तर आपल्या भावाला ओळखतच होता, फक्त गणपतीच्या बायकांना माहित नव्हते कार्तिक स्वामी। कार्तिक स्वामी रागानं आले, गणपती म्हणला दादा दादा दादा, ए बायकांना इकडे या, भाऊजींच्या पाया पडा, भाऊजींच्या पाया पडा। बच्चो इधर आओ, ओ देखो चाचाजी चाचाजी। ते पोर आले, चाचाजी 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 चाचाजी, रुको ना, हट हट हट। पोरांना बाजूला करून कार्तिक स्वामी शंकर पार्वतीकडे गेला, आणि शंकर पार्वतीकडे करून म्हणलं बाबा आई हे काय केलं तुम्ही? आता कळालं मला, आता कळालं। लोक म्हणतात आई बापाचं प्रेम लहान्यातच जास्ती असतं। तुम्ही माझी सेटिंग लावली नाही, माझी सेटिंग लावून मला पृथ्वी प्रदक्षिणेच्या नावावर तिकडे पाठवलं, आणि लहान्याचं लग्न इकडे उरकवलं तुम्ही आधी।
आता माझा आणि तुमचा काही संबंध नाही. मी तुमच्या कैलास पर्वतावर एक म्हणते, अरे बेटा नाही रे, आम्ही कशाला भेदभाव करू तुझ्या, तू ऐकतं जरा. अरे हा बुद्धीचा देवता आहे रे बाबा, यांनी आमचं माणसाने एकतर कन्फ्यूज तरी असावं, नाहीतर काय कन्व्हिन्स तरी असावं. याने आम्हाला कन्फ्यूज करून टाकलं, आमच्या डोक्याला मुंग्या आल्या. म्हणजे काय, आम्हाला दोघाला बसवलं, स्नान करून आम्हाला प्रदक्षिणा मारल्या, आमचा नाहीलाच झाला. आई बापाला जो प्रदक्षिणा मारतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. तू बुद्धी वापरलीच नाही, तू बलाचा वापर केला, गेला सांगतो पळून, वापस पळवतो येईल. तू गेल्या याने आम्हाला प्रदक्षिणा मारल्या विश्वरूप आला. या दोन्ही पोरी म्हणल्या, नाही आम्ही याच्याशीच लग्न करतो, या दोघांनी याच्याशी लग्न केलं. मियां बीबी राजी, तो क्या करेगा काजी, काय करू आम्ही, सांग तू जातो. नाही तुम्ही माझ्यासोबत चुकीचं वागलात, मी तुमच्या सोबत थांबणार नाही. कार्तिक स्वामीला राग आला, सिरियस मॅटर वर येऊ, विनोदाचा भाग सोडू. कार्तिक स्वामीला राग आला आणि कार्तिक स्वामी कायमचं कैलास पर्वत सोडून आंध्र प्रदेश मध्ये गेला. शंकर पार्वती समजवायला वापस गेले. कार्तिक स्वामी आणखीन पुढे सरकला, पर्वताचं नाव पडलं क्रौंच पर्वत आणि शंकर पार्वती जिथे थांबले त्याचं नाव झालं श्री शैल्य मल्लिकार्जुनम नावाचं ज्योतिर्लिंग. उद्या जेव्हा ज्योतिर्लिंगाच्या कथा येईल त्याच्यामध्ये त्याचा विस्तार होईल. इथे कुमारखंडाला पूर्णविराम आहे. ओम श्री संबशिवाय नमः, ओम श्री गणेशाय नमः. अथ श्री शिव महापुराणम द्वितीयायां रुद्रसहितायां पंचमो युद्धखंड अथ प्रथमोऽध्याय. युद्धखंडामध्ये काही कथा आल्या आहेत. नारद उवाच श्रुतम समाभीरानंदप्रदं चरितमुत्तमं गृहस्थस्यैव शंभोस्यं गणस्कंदादि सतकथम. तारकासुराचे 3 पुत्र सांगितले, तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष. काय काय, तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष हे 3 जण जेव्हा एकत्र असायचे तेव्हा यांना म्हणायचे त्रिपुरासुर. या त्रिपुरासुराचा वध भगवान शंकरांनी या 3घांचे नगर जेव्हा यांच्या पापांनी एका बाणामध्ये एका रेषेत आले तेव्हा भगवान शंकरांनी एकाच बाणाने 3घांच्या नगराचा नाश केला. भगवान विष्णू अरिहनन नावाचे मायावी पुरुष यांच्याकडे बनवून गेले, यांचे गुरु बनवून गेले, यांना अधर्माचा उपदेश केला, यांचा धर्म नष्ट केला आणि धर्म नष्ट करून यांना पाप प्रवृत्त करून यांचं पाप वाढवलं. ब्रह्मदेवाने यांना 3 नगर दिले होते. 3ही नगर विरुद्ध दिशेला होते. सांगितलं जेव्हा तुमच्या 3ही भावाचं पाप वाढेल आणि पाप वाढून तुमच्या पापानं तुमचे 3घांचे नगर जे विरुद्ध दिशेला आहे ते एका रेषेत येतील तेव्हा शंकर एकाच बाणानं काय करतील, त्याला तुमचं नाश करतील. सगळ्या देवानं शंकराची स्तुती केली. शंकर म्हणले, मी त्रिपुरासुराला मारतो पण माझा रथ खंडित नाही झाला पाहिजे. ज्या रथामध्ये बसून भगवान शंकर त्रिपुरासुराचा वध करणार होते तो रथही विश्वकर्म्याने बनवला. कसा बनवला पहा. तो रथ सोन्याचा होता. त्या रथाचं उजवं चाक चंद्र, उजवं चाक सूर्य आणि डावं चाक चंद्र झाले होते. चाकावर 27 नक्षत्रे होती. 6 रथ त्या चाकाचे परीघ बनले होते. इंद्रिय त्या रथाला चारी बाजूकडून विभूषित करत होती. 4ही समुद्र त्याचे आच्छादन होते. ब्रह्मदेव रथाचे सारथी होते. हिमालय हा धनुष्य आणि हा शेष हा त्याची प्रत्यंच झाला होता. विष्णू हा त्याचा बाण झाला होता आणि अग्नी हा त्याचा टोक झाला होता. अशा प्रकारे विश्वकर्म्याने शुभ रथाची निर्मिती केली होती. सगळे देवता म्हणले, त्रिपुरासुराने खूप त्रस्त केलं, तुम्ही मारा शंकरा. पण शंकर म्हटले, तसं नाही, अगोदर तुम्ही माझे पशु हा पशुपतव्रत म्हणजे काय, सगळ्यांनी भगवान शंकराचं पशुत्व स्वीकारणं. आपण सगळे मनुष्य प्राणी पशुच आहोत आणि आपल्या पशुचा एकमात्र पती आहे तो पशुपतीनाथ. म्हणून शंकराचं पशुत्व स्वीकारणे, शंकराला शरण जाणे आणि शंकराचं 5 किंवा 6 सोमवार पाशुपतव्रताची दीक्षा घेऊन पाशुपतव्रत करणे. सगळ्या देवतांनी शंकराचं पशु व्हायचं ठरवलं. शंकराला पशुपती नाव पडलं आणि भगवान शंकर म्हटले, तुम्ही सगळेजण एका मंत्राचा जप करा म्हटले. एका मंत्राचा जप करायला सांगितला. भगवान शंकराने सगळ्यांना 1 करोड ओम नमः शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नमः ओम. अति संकटकाळी हा मंत्राला वापरायला सांगितले. कामच होत नसेल, सीरियस मॅटर है, बहुत डेंजरस मैटर चल रहा है, तो इस मंत्र को गाए, ऐसा शिव महापुराण में लिखा है. ओम नमः शिवाय शुभम शुभम म्हणजे चांगलं चांगलं, कुरु कुरु कर देवा, हे महादेवा लवकरात लवकर चांगलं कर. ओम नमः शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नमः ओम. या मंत्राचा जप सगळ्या देवांना करायला सांगितला शंकरानं. 1 कोटी जप जेव्हा सगळ्या देवांनी केला आणि सगळे देवता या मंत्राचा 1 कोटी जप करून शंकराचे पशु झाले आणि शंकर पशुपती झाले, तेव्हा पशुपतीनाथ त्या रथावर बसले आणि मग विष्णू झालेल्या बाणाला
बाणाचा टोक झालेल्या अग्नीला, हिमालय झालेल्या धनुष्याला, धनुष्याची प्रत्यंचा झालेल्या शेषाला जसा बाण मारून सोडला एका नगरात, एकाच रेषेमध्ये ते 3 नगर आले आणि तिन्ही नगराला ते जहाज सुटलं. अनेक राक्षसांचा मयासुराचा वध केला. पुढे जलंधर राक्षसाची निर्मिती सांगितली आहे. पुढे जलंधर राक्षसाचा जन्म कसा झाला शिव महापुराणामध्ये सांगितलं. एक दिवस भगवान शंकराला भेटण्याकरता इंद्र आणि बृहस्पती गेले. इंद्राला खूप गर्व आहे. इंद्राचा गर्व परिहार करण्याकरता शंकरानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ब्राह्मणाच्या रूपामध्ये भगवान शंकर कैलास पर्वताच्या अर्ध्या रस्त्यामध्ये येऊन थांबले. अर्ध्या रस्त्यातच ब्राह्मणाच्या रूपातले शंकर बृहस्पतीला आणि इंद्राला भेटले. इंद्र त्या ब्राह्मणाला पाहून गर्वाने बोलू लागला, का रे ब्राह्मणा, तू कुठून आलास? कैलासाहून आलास का? शंकर तिथे आहेत की नाही? तू कशा करता गेला होता? इंद्राचं असं उग्रतेचं बोलणं ऐकून शंकर रूपी ब्राह्मणाच्या तळपाईच्या मस्तकाला गेले. ते शंकरच होते आणि ब्राह्मणाचं रूप धारण केलं होतं. ब्राह्मण रूपी शंकराच्या डोळ्यात अग्नी निर्माण झाला. बृहस्पतीने हे पाहिलं, बृहस्पतीने ओळखलं हे शंकरच आहेत. बृहस्पतीची काही चूक नव्हती. बृहस्पती पाया पडले ब्राह्मण रूपी शंकराच्या आणि माफी मागितली. इंद्राला सांगितलं, अरे हे शंकर आहे साक्षात. इंद्राला माफी मागायला सांगितली. पण शंकर रूपी ब्राह्मणाच्या डोळ्यात जो अग्नी निर्माण झाला होता ना, ती अग्नी जी आहे ती समुद्रामध्ये जाऊन पडली. समुद्राला त्रास होऊ नये म्हणून त्या अग्नीला ब्रह्मदेवानं बाहेर काढलं. त्या समुद्रात पडलेल्या अग्नीपासून एक बालक निर्माण झाला आणि त्याच बालकाचं नाव झालं जालंधर. शंकराच्या डोळ्यातल्या ज्वाळापासून निर्माण झाला म्हणून जालंधर. आणि मग शंकराने ब्रह्माजीलाच त्याला अर्पण केलं. ब्रह्माजीने त्याला सांभाळलं. जालंधराचं लग्न वृंदेसोबत झालं, सर्वांना माहिती आहे. देवतांना त्यांनी परास्त केलं आणि राक्षसांकडून तो लढू लागला. भगवान शंकर गेले, विष्णूला पाठवलं. जलंधराच्या गळ्यातलं विष्णू कवच मागितलं. त्रिशूळानं जलंधराचा वध भगवान शंकरनं केला. वृंदेनं विष्णूला श्राप दिला, तू माझं सतीत्व भ्रष्ट केलं म्हणून चितेमध्ये उडी मारली. आणि तीच तुळसी झाली असं वर्णन आहे. पुढे शंखचूड नावाचा एक गोलोकधामात राधेच्या शापानं शंखचूड झाला होता. जलंधराची पत्नी वृंदा ही तुलसी बनून आली आणि त्या तुळशीचं लग्न त्या शंखचूडासोबत झालं. 3 करोड सैन्य त्यांनी घेतलं. देवतांसोबत युद्ध केलं. भद्रकाली आहे, कार्तिक स्वामी आहे युद्धाला. शेवटी शंकरानं त्रिशूळानं शंखचूडाचा वध केला. विष्णूनं त्या वृंदेचं सतीत्व भ्रष्ट केलं आणि मग वृंदेनं श्राप दिला विष्णूला की तू शाळीग्राम नावाचा दगड होशील. शंखचूड मेल्यामुळे शंकराला शंकाचं पाणी का चालत नाही? हा बरं झालं, ती कथा लक्षात. आता मी पुढे चाललो होतो बरं, ऐका ही कथा आहे. हा ऐका. भगवान शंकरानं जलंधराची पत्नी वृंदा जिनं चितेत उडी मारली ना, ती पुन्हा दुसऱ्यांदा तुळसी होऊन आली. तिलाही राधेचा श्राप होता. लक्षपूर्वक ऐका. गोलोक धामाचे स्वामी कृष्ण आहेत, स्वामिनी राधा आहे. राधेनं सर्वांना ऑर्डर दिली आहे स्ट्रिक्ट की कोणीच कृष्णासोबत थांबायचं नाही. तुळसी नावाची गोपी थांबली. सुशीला नाव होतं तिचं. सुशीला नावाची गोपी थांबली. तिला श्राप दिला की तू तुलसी नावाची वृक्ष होशील आणि शंखचूडाची बायको होशील आणि नंतर मुक्त होऊन पुन्हा विष्णूला प्राप्त होशील. आणि शंखचूड हा सुदाम नावाचा गोप होता. त्याला श्राप दिला होता राधेने. आता इकडे त्या तुळशीच्या सतीत्वावर जलंधरासारखा तो जिवंत होता. शंखचूड मरतच नव्हता. शंकरानं विष्णूला आज्ञा केली, त्याच्या गळ्यातलं तुम्ही विष्णू कवच घ्या आणि शंखचूडाचं रूप घेऊन जा त्या तुळशीकडे. विष्णू कवच मागून आणलं विष्णूने, शंखचूडाकडून घातलं गळ्यात आणि शंखचूडाचं रूप धारण केलं. तुळशीला वाटलं माझा पती शंखचूड आला. सेवा करून घेतली भगवान विष्णूने तिच्याकडून. इकडं त्रिशूळानं शंखचूडाला युद्धभूमीमध्ये ठार मारलं. शंकरानं त्रिशूळानं शंखचूडाला ठार मारलं. जगातले सगळे शंख कसे बनले ऐका. शंखचूडाला त्रिशूळानं ठार मारल्यानंतर शंखचूडाच्या शरीराच्या अस्थी झाल्या आणि शंखचूडाच्या शरीराच्या अस्थीपासूनच या जगामध्ये सगळ्या प्रकारचे शंख जगात सगळ्यात आधी निर्माण झाले. आता भगवान शंकरानं शत्रू असलेल्या शंखचूडाचा नाश त्रिशूळानं केला ना, आणि म्हणून भगवान शंकराचा शत्रू आहे शंख एका प्रकारे. म्हणून भगवान शंकराला शंखाचं स्नान चालत नाही, बाकीच्या देवांना द्यावंच लागतं. शंकादो चंद्रदैवत्यम अनंतरेण शंकोदक स्नानं कर्तवा अभ्यंग स्नानं कुर्यात असं म्हणतात. तुळसीनं श्राप दिला, माझ्या पतीला तुझ्यामुळे शंकरानं मारलं, तू शालिग्राम होशील. आणि तुळसीनं चितेमध्ये शरीर दहन केलं.
तुळशी मातेनं चितेमध्ये शरीर दहन केलं, तिच्या झालं तुळशीच्या मंजुळा तुळसी. विष्णूला शालिग्राम नगर नावाचा दगड होण्याचा श्राप दिला 2. आणि शंखचूडाचा झाला शंख. जो शंखचूडाचा झालेला शंख, विष्णूचा झालेला शालिग्राम आणि तुळशीच्या शरीराच्या दहनानंतर झालेली तुळसी, या तिघांना एकत्र ठेवतो. तो महात्म्याने सांगितलाय देवी भागवतामध्ये. अनेक राक्षसांचा वध पुढे याच्यामध्ये भद्रकाली वराह रूप धारण करून अनेक युद्धखंडामध्ये राक्षसांच्या वधाच्या कथा या ठिकाणी सांगितल्या. आणि इथे युद्धखंडाला पूर्णविराम दिलेला आहे. पार्वते पतये हर हर महादेव की जय. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है.